गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे बुधवार आणि बुधवार म्हणजे बुधवारचंच मार्केट आहे. सकाळपासून लय कामं झालीत, लय भरपूर. तर आढावा घेऊया आपण. पहिलं म्हणजे सगळा पतेरा जमा करून आज आग लावण्यात आलेली आहे. जेवढा होईल तेवढा पतेरा आपण आज जाळलेला आहे. हवा सुंदर सुटलेली आहे. दोन आग आहे थोडी थोडी. तिथे एक जाळला, एक इथे जाळला. जेवढा होईल तेवढा परिसर क्लिअर केला आहे. तिकडचा पत्रा राहिला आहे तो संध्याकाळी. आणि नाळाला आळे घालून घ्यायचं काम तुला. आळे म्हणजे काय तर आता मे महिना येणार आहे, पाणी साठायला पाहिजे थोडं. संध्याकाळी आपण जे पाणी घालतो ते, तर हे आता फावडा घेऊन काम चालू आहे जोरदार. आनंद साहेब आमचे फिरतात आज, काहीच काम करत नाहीत. तर हे झालं एक, हा दोन, हा तीन, याचा चौथा इथे करायचं आहे. चौथा आळे घालून घ्यायचं आहे. तीन झाले. हो, आळे घालून घ्यायची. आनंद साहेबांच्या भाषेत आळे घालून घेणं म्हणतात ह्याला. बोल आता, बोल बोल ना. टकुला चमकता या सूर्यावानी, गोल गोल तेज याच्या डोक्यावरी. सगळ्या टाकणारा व्हिडिओ मी यूट्यूबला. तुला काय करायचं तर कर. ह्याचा आपला पोकळ धमक्या. म्हणजे लोकांनी एवढा माज केलेला आहे होळीच्या वेळी. सगळे व्हिडिओमध्ये आलेत, पण आमचे व्हिडिओ यांना चालत नाहीत. आमच्या व्हिडिओमध्ये आले की यांच्या पोटात दुखतं. आमचा व्हिडिओ फालतू व्हिडिओ बघा, बसल्या बघा कसं स्वतः फालतू व्हिडिओ म्हणत, आणि आम्हाला सांगतोय. ते आता आळे घाल, तर हे आळे करूया. देवपूजा चालू आहे, देवपूजा. पावले देव सगळ्यांना एकदम. मग हसता काकी हसता. कोकण म्हटलं तर तीन गोष्टी डोळ्यासमोर येतात: आंबे, फणस आणि नारळ. आता कुठे कुठे काजू खूप प्रमाणात फेमस झालेत, पण आधीपासून कोकण म्हटलं तर आंबे, फणस आणि नारळच. तर समुद्र किनाऱ्यापासून जवळ असल्यामुळे हे तिन्ही पीक खूप चांगल्या प्रकारात होतं. त्यातले नारळ हा प्रत्येकाच्या घरी असतो. देवघर बघितलं तर आपलं तर नारळ मिळणारच. तर जेव्हा नारळाला कोंब येतो तेव्हा आपण त्याचं झाड असं गावी आणून लावतो. बरीचशी लोक तेच करतात. पण प्रॉब्लेम काय होतो, नारळाला लागतं पाणी. जेवढं जास्त पाणी तेवढं जास्त फळ, आणि फळ मोठं होण्यासाठी पाणी हे मुबलक प्रमाणात द्यावं लागतं. आता कोकणामध्ये दुसरा प्रॉब्लेम म्हणजे लाईट आणि पाणी. तर लाईट नसते आणि दुसरं म्हणजे पाणी देखील नसतं. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपल्याला हे असे आळे बांधावे लागतात. त्याच्यामुळे कसं, संध्याकाळी जेव्हा पाणी येतं तेव्हा एक एक हंडा किंवा कळशी जरी पाणी टाकलं तरी पाणी साचून देखील राहतं आणि पुरेपूर त्याचा उपयोग देखील होतो. नारळाला कल्पवृक्ष असं देखील म्हटलं गेलं आहे, कारण की 12ही महिने नारळ लागतात. असं कधीचा सीझन नसतो नारळाचा. जेव्हाही बघाल प्रत्येक नारळ झाडावरती काही ना काही असतंच. त्याच्या म्हणजे झावलीपासून, खोडापासून, मुळापासून ते नारळापर्यंत, नारळाच्या अगदी खिशीपर्यंत त्याचा हा उपयोग होतो. तर असेच काहीसे नारळ लावलेत. आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल की 50 नारळाची बाग देखील आहे, आणि उरलेले जे नारळ आहेत ते घराच्या बाजूला लावून ठेवलेत. आणि त्याचे हे आता उन्हाळा सुट्टीतले उद्योग प्रत्येकजण करतोच. तुम्ही देखील करून बघा आणि मग पाणी टाकून बघा, तर तुम्हाला समजेल की बाबा आळ्यामध्ये खरोखर पाणी राहतं. नंतर याच्यामध्ये पाईप जरी सोडला किंवा हंडा कळशीने पाणी जरी टाकलं तरी पाणी नळाला पुरतं. बायका उठला, ये वर ये, ये 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 आरामात ये, हळूहळू ये, हळूहळू ये. आरामात आरामात, दगड लागेल. चला आता हात देऊया आपण. दे हात दे. ये 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 ये. आला आला बायका आला. एवढा चढण चढून इला. काय करतो तो बघ, काय करतो आनंद बघ, काय करतो. जा काय करतो, जा आजीकडे जा. आजी बोलतो जा जा जा. झोपेत ना उठला आता. हां
हे काम करायचं आपल्याला आता. फोडा घेऊन ढकल तुझा हात ढकल, पायाने ढकल, गाडी ढकल, गाडी ढकल, गाडी पायाने, तू पायाने गाडी ढकल ढकल, राहू देते, चल ढकल ढकल, चालव गाडी, गाडी चालव, गाडी चालव, गाडी चालव, चालव. चला आता निघायचं आहे बुधवारच्या फेमस मार्केटमध्ये. आऊस आमची आकांडे काढते, गाडीची चावी आऊया, अटक लागूया. खड्डे नाही पडणार टेन्शन कोणाने. चाललो आम्ही आता वैभववाडीत. आनंद जाऊ तोंड दाखवा रे, आनंद तोंड दाखव. हा बघा इकडे गावलांचं लेख हया तोंड दाखवता. चाललो आम्ही वैभववाडीच्या मार्केटमध्ये. बुधवारच्या बाजाराचे अपडेट डायरेक्ट देण्यात येणार आहेत आज. कुठे कुठे काय काय आहे, कुठे कुठे काय काय नाही. ट्रॅकची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही आता ट्रिपल सीट चाललो आहोत. नगर पंचायतपासूनच बाजार चालू झाला आहे. पूर्ण बाजार भरला आहे. पूर्ण आज मार्केट भरलेलं आहे इकडून तिकडून. जेवढं होईल तेवढं शूट करूया. आता आपण चालू चिकन आणायला. चिकन झाल्यानंतर लांबा ग्राउंड मारूया. कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल एकदम मार्केट एम्प्टी होतं आणि आज एकदम भरलेलं आहे. इंडियनच्या इथे एक नक्षा मागे. हा शॉर्टकट जरा बराच आहे. शासकीय गोदाम आहे दगडाने मांडलेली. बाबा हेअर कटिंग आहेत आपली गॅस एजन्सी. कोणाला आपण बाहेर चिकन घेऊन झाला की मग गाडी लावूया एका साईडला. ट्राय करूया काय शूट करता येतं आहे का. चिकनची दुकानं सगळी मार्केटच्या बाहेर ठेवली. ते चांगलं पण आहे. इकडेच बाजूला पडवळांकडे पडवळ चिकन आमच्या गावचंच आहे. आम्ही इथूनच घेतो. आपला नेहमीचा हायवे. नवीन नवीन बिल्डिंगी बनल्यात आता. ही सगळी दुकान आहेत पण आम्ही यांच्याकडून घेतो. सांगूवाडीची आहेत. आपल्या माणसांका धंदो देऊचा त्यासाठी. बॅटरीचं पण दुकान आहे. फ्रेश कोंबडे कापून देतात आपल्यासाठी. फिरून झाल्यावरती आपण चाललो आता गुजरात नाही वैभववाडीच्या मार्केटमध्ये. सावली हॉटेल 0.6 वरती बघूया. वाईट अँगल. आज रिक्षा पण भरपूर भरून आहेत. फुल मार्केट भरलेलं आज. बुधवारचं गुजरातच येते. मोबाईल कवर, मोबाईल ग्लास फक्त 100 रुपये. एलईडी ग्लास फक्त 100 रुपये. मोबाईल कवर, मोबाईल ग्लास फक्त 100 रुपये. काय रेट आहे हो? रेट काय काय हो? काय म्हणतास तुम्ही? ओळखला की नाही? काय बोलता? बाई मिरचीचा पोरगा काय रेट आहे? 165. आणि 7चा 172. 172 रुपये रेट. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. कट करायला लागणार नंतरला. सगळ्या रिक्षा लागतात आज लाईनीत.
काय आमची मंडळी कुठे गेली? कपडे आहेत, चप्पल आहेत. बुधवारच्या मार्केटमध्ये कसे काजू येतात विकायला, दोन्ही प्रकारचे येतात. लोक चोरून आणणारे पण आणून विकतात आणि घरचे पण काजू घेऊन येतात विकायला. पण जास्त करून चोरीचा माल जास्त येतो. 2 किलो 5 किलो लोक उचलतात इकडून तिकडून, येऊन विकतात आणि मग त्याचे पैसे मिळतात. म्हणून बाजार भरायचा जनरली प्रत्येक ठिकाणी हेच असतं. भाजी भरपूर आहे आज. आली की नाही ती लोक बाहेर गाडकडून. हे आपलं कालचं दुकान मधुकर गाड. कोलती पण आहेत, कोको पण आहेत. भाजीपाला भरपूर आहे. भरपूर गर्दी. संध्याकाळपर्यंत मार्केट चालणार आणि उद्या सुट्टी. उद्या पूर्ण मार्केट बंद, शुकशुकाट. हे पूर्ण मार्केट वरपर्यंत भरलं. तिथून रिटर्न मारूया. आपल्या इकडचे लोक आता खाली गेली असतील, आता बघतात आपल्याकडे. यायला नंतर जेव्हा व्हायरल होतील व्हिडिओ, तोपर्यंत नाही. 20, 100, 200च्या वरती गेले 1000पर्यंत मग याल सगळेजण. पालेभाजी हा दुकान लागला स्टिक पकडून. फूल पण आहे. घ्या मेथी कोथिंबीर घ्या, भाजी घे इकडे. जरा इकडे. हे आपलं रोजचं भाजीचं दुकान. कुठे गेली आपली माणसं? तर मला बोले खाली या, मी स्वतः गायब. हे दुकान आपले नेहमीचे असतात. हेच आज मार्केट भरलं इकडे. अजून भरायला पाहिजे होतं पण एवढं नाही भरलं, थोडंसंच भरलं आहे मार्केट आज. एक साईड पूर्ण, एक साईड खालीच आहे. लिंगड आहेत, मच्छी आहेत, बस डेपो आला. आपला एक पूर्ण राऊंड झाला आता फिरून. गाडी लागले विजयदुर्ग पंढरपूर.
जाऊन तर नाही बसली माणसं आमची. सात आठ मिनटं गेली आपली, म्हणजे एवढं मार्केट आहे. तर अजून पुढे गेलो असतो तर 10 मिनटं गेली असती येऊन जाऊन, 10 ते 12 मिनटं. आली गाडी, जाऊन पैसे काढायचे ATMमधून. अजून काजूचं सामान आपलं बाकी आहे. गणपती देवीचं मंदिर आलेलं आहे इकडे. हां, रविवारी बड्डे आनंद, रविवारी जायचं दे, असं काय नाही. राहायचं तर राहू दे, कसं आहे. पण काय विषय, 2 दिवसांपर्यंत निघायचंच आहे. मार्केट संपलेलं आहे, चाललो आम्ही घरी. व्हिडिओमध्ये बघा आता पुढे संध्याकाळची ट्रिप काजीमध्ये. इथे व्हिडिओ करायला मजा येते, काय माहिती आहे. शापित टॉवर आलेलं आहे परत, त्याला रेंज नाही, काय नाही. व्हिडिओ बघणाऱ्यांनी जरा बघा, टॉवर घराच्या बाजूला लावायचा असतो, 4 मैल लांब नाही. कधीच रेंज नाही टॉवरला. समोरचा कडा आहे तो सह्याद्रीचा कडा आहे, एकदम टोकाला, त्याच्यावरती कोल्हापूर गगनबावडा घाट. आनंदावर बसले तर मध्ये. अरे आनंद तिकडे काय बघतो, नजरेला नजर मिळत नाही आनंद. मम्मी आमची बसते इकडे. आनंद तोंड लपवतो, आज फुल तोंड लपवतोय. लपू दे. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता 2 दिवस झाले, रविवारी आपण पूर्ण बाग साफ करून घेतली. त्याच्यानंतर आता आपण आज बुधवारी मार्केट झाल्यानंतरला फेरफटका मारायला आलो आहे. मी आणि गोल्डीज आहे. आणि आज आपल्याला एवढेसे काजू सध्या तरी भेटलेत, जास्त नाही, पण साधारणतः थोडेसे काजू अजून तरी भेटलेत. आता हे जे इथे पडलेले वाटेत त्याच्यावरती सध्या उचलतो आहे. अजून पुढे जायचं आहे, वरती खाली एवढं काय भेटलं नाही. पण आपला साथी मिस्टर गोल्डी बोंडू खाऊन आमच्यासोबत साथ द्यायला आला आहे. मस्त हवा सुटली आहे, अजून काय ढगाळ वातावरण नाही आहे, सूर्यच आहे. तर आता करूया हळूहळू कामाची. तर संध्याकाळी कोणच नव्हतं, मी आणि गोल्डी दोघं निघालो काजूमध्ये. तर असा आता 2 दिवसानंतर काहीच नव्हतं, जास्त सामानच नव्हतं. त्यामुळे सगळा पतेरा रापत मी आणि गोल्डी हळूहळू काजू साफ करत आम्ही पुढे चाललो होतो. संध्याकाळी बरं असतं काजूमध्ये, असा त्रास नसतो. आधी एकदम भीती वाटायची, साप आहे विंचू आहे, पण नंतर समजलं की असं काही नसतं. लोकच जास्त घाबरत असतात. आम्ही अशा खाली पडलेल्या काजू घ्यायच्या, फिरवायच्या, परत भरायच्या. जास्त का आज काम नाही, रिलॅक्स. की काजू आता पुढच्या रविवारी मला वाटतं तोपर्यंत जमा होतील हळूहळू बागेत. चोर तर येतात, भरपूर चोर येतात. 4-5 वाटा भेटल्यात मला चोरांचं, तिथून चोर येतात चोराला काजू. पण आता सध्या तरी काय नाही, पण आता CCTV लावले की मग चोरांचा बरोबर बंदोबस्त होईल आणि आपलं पीक देखील वाचेल. कारण की आज असं सांगितलं, बुधवारच्या मार्केटमध्ये बरेचसे हे माल हा चोरीचाच येतो. असे मोठ्या बागा ज्या असतात तिथून लोक येऊन काजू चोरून घेऊन जातात. तर स्वतःची देखील असतील बागा, तर बाग नसते, 2-4 झाडं असते, तर त्यांचे देखील काजू काढून लोक आणतात आणि विकतात. असा पतेरा साफ करत मी पुढे निघालो होतो आज. तर दुसरा पॅच होता इथे देखील. हे जे पाईप आहे HDD पाईप, त्याच्यातून पाणी वर नेलं गेलं होतं. गोल्डी बिचारा आपली वाट बघतोय, कधी मालिक घरी जाणार. दुपारची झोप मोडून तो वर आला माझ्यासोबत. आता पतेरच आवडायला लागतो सगळा, असं झाले. पतेरावर निवडायचे काजू भेटेल तसे टाकायचे पटापट. आणि संध्याकाळपर्यंत 6-6:15 साधारणपणे हा कार्यक्रम चालतो. 4 ते 6, 6:30 किंवा 3:30 वाजल्यापासून. आणि मग घरी जायचं. जिथे जिथे बोंडू पडले ते घ्यायचे, फिरवायचे, बोंडू टाकायचा खाली, काच टाकायची पिशवीत आणि जायचं. त्याच्यामध्ये मध्ये भरपूर सारे काटं पण पडलेले असतात. सुके काजूची जी फांदी असते त्या बऱ्याच वेळा खाली पडलेल्या असतात, त्या आपण साईडला घ्यायचा. बोंडू जर चांगले असतील तो गोल्डी खातो, म्हणजे गोड असेल तर, नाही तर मग फेकून देतो. जागा वेगळा आमचा लॅब्राडोर आहे, जो आता गावी पूर्णपणे रमला आहे.
गावच्या बऱ्याचशा गोष्टी तो खातो. काठी घ्यायची नेहमी हातात आणि पत्रा साफ करायचा. आणखी खाली कोण असेल सांगता येत नाही. तर काट्या ज्या असतील त्या बाजूला करून साफ करून टाकून द्यायच्या. पाठ मोकळी करायची आणि पुढे जायचं.